तर आता आसामच्या हायवेवर राफेल दाखल झालेले आहेत। चीनच्या सीमेपासून अवघ्या काहीशे किलोमीटर अंतरावर भारतानं सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललंय। आसाममधील दिब्रुगड जिल्ह्यामधील राष्ट्रीय महामार्गाच्या एका भागाचं रूपांतर धावपट्टीमध्ये करण्यात आलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 4.2 किलोमीटर लांबीच्या इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटीचं उद्घाटन सध्या करत आहेत आणि ईशान्य भारतामधील ही पहिलीच हायवे एअर स्ट्रीप आहे। तर ती दिब्रुगड मोरान राष्ट्रीय महामार्गाचा एक भाग आहे। युद्धजन्य परिस्थितीमध्ये हवाई तळाचं नुकसान झालं किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळेला हवाई दलाच्या विमानांना तातडीनं उतरण्यासाठी हा महामार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। तर आपण ही दृश्य पाहतो। आसामच्या हायवेवर आता राफेल दाखल झालेला आहे। चीनच्या सीमेजवळ भारतानं ही मोठी झेप घेतलेली आहे। याच हायवेवर राफेल आणि सुखोई सुद्धा उतरलेला आहे। महाबली असं याचं नाव आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे। चीनच्या सीमेजवळ ही एक महत्त्वाची पावलं भारतानं उचललेली आहेत। मोदींचं विमान हायवेवर उतरलेलं आहे। चीनच्या सीमेजवळ भारतानं ही मोठी झेप घेतलेली आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये जर काही नैसर्गिक आपत्ती आली किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये जर हवाई तळांचं नुकसान झालं तर त्यासाठी हवाई दलाच्या विमानांना तातडीनं उतरण्यासाठी हा महामार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। तर आपण हे दृश्य पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे याच विमानातून उतरलेले आहेत आणि आता ते गाडीमध्ये बसलेले आहेत।